आहे देवबागला. देवबागमध्ये आमचा सिंधुदुर्ग किल्ला एक बघण्याचा प्लॅन आहे. निर्वीला पहिल्याच ट्रिपला मी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दाखवून आणणार आहे. मस्त एक्साइटिंग गोष्ट असणार आहे. याच्यामध्ये काय काय असणार आहे मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही काय असणार आहे. हे तुम्ही बघत राहा. नीरवची काय रिएक्शन असणार आहे काय नाही ह्याची उत्सुकता मला खूप लागलेली आहे. से हाय. येस, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजची आपली एक नवीन ट्रिप चालू झालेली आहे आणि निर्वीसाठीची ही पहिली ट्रिप आहे, कारण निर्वी आज चाललेली आहे समुद्र बघायला. एक्साइटिंग गोष्ट असणार आहे याच्यामध्ये काय काय असणार आहे मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही काय असणार आहे. हे तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये. पण निर्वी तर तिथे गेल्यानंतर निर्वीची काय रिएक्शन असणार आहे काय नाही ह्याची उत्सुकता मला खूप लागलेली आहे आणि आय थिंक सो ही तुम्हाला पण लागलेली असणारच आहे, कारण तिची ही पहिली ट्रिप आहे समुद्राची. सकाळचे लवकर जायचं ठरलं होतं आमचं, पण निर्वीचं आवरत आवरत इकडे तिकडे बघत बघत आम्हाला 12:30-1 झालेले आहेत आणि बऱ्याच ट्रिप अशा वेगवेगळ्या कॅन्सल झालेल्या आहेत. म्हणून मी सगळ्यांना सांगत आलोय की पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम आहे तिकडे चाललोय म्हणून. तर कुणाला मी असं सांगितलं असेल त्यांनी राग मानू नका, तर आम्ही चाललेलो आहे समुद्रकिनारी फिरायला. कारण जवळपास आम्ही आता किती 2-3 वर्षानंतर चाललो असेल आता समुद्रकिनारी. त्यामुळे मी सगळ्यांना असं सांगितलं होतं चला एन्जॉय करू आजची मस्त मस्त छान छान ट्रिप. निर्विसे चला चला. आज आम्ही निघालेलो आहे देवबागला. देवबागमध्ये आमचा सिंधुदुर्ग किल्ला एक बघण्याचा प्लॅन आहे. निर्वीला पहिल्याच ट्रिपला मी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दाखवून आणणार आहे. तर बघा बाबावर एवढं प्रेम असते नव्हतं खांद्यावर बिंद्यावर. बाबा तिचा बेस्ट फ्रेंड आहे नेमका आईवर पण, तर बाबाच नाही. तर महाराजांचा किल्ला बघायला जाणार आहे आम्ही आणि सोबत थोडं बीच वरती मस्ती करणार आहे. पहिली त्याची ट्रिप आहे त्यामुळे कशी काय रिॲक्ट होणार आहे काय होणार आहे माहीत नसल्यामुळे आम्हाला जरा एक माहिती असलेल्या ठिकाणीच निघालेलो आहे. आम्ही त्याच्या अगोदर 2-3 वेळा त्या स्पॉटला जाऊन आलेलो आहे, त्यामुळे आता पण आम्ही तिकडेच जाण्यासाठी प्रेफर करतोय. जस्ट आपण पहिला टोल क्रॉस केलेला आहे आणि निर्वीचं इथं खेळायचं चालू झालेलं आहे. तर आजचं डिस्टन्स आपलं एकूण 200 किलोमीटर आहे. इथून पहिला आपण कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरमधनं आपण राधानगरीतनं पुढं फोंडा घाटमधनं पुढं जाऊन आपण पुन्हा काय ते मुंबई गोवा हायवेला लागेल आणि तिथून पुढं सिंधुदुर्ग असा आपला एक टेंटेटिव्ह रूट आहे. सत बघायची पद्धत बघा, इथल्या आरशात बघायचं आणि कसं बघते बघा पाणी पिताला कसं दिसतंय आरशात हे बघायचं आहे तिला. बावडा मार्गे आपण कोल्हापुरात एंट्री करायला लागलोय. तर इकडं पण रस्त्याचं काम चालू आहे. तर आता पुढं पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी कामं चालू मिळू शकतात, कारण आहेतच सगळीकडे कामं चालू. घरात एक 30-35 किलोमीटर आलोय आणि पहिला ब्रेक घेतलाय. का घेतलाय तर इथला वडा दिसलाय आणि वडा खायला ब्रेक घेतलाय आपण. हाय यस, तर आम्ही वडा घेऊन आलेला आहे. तिथं आता गाडीत वडा खायचं चाललंय. नेहमीचे हाय आणि खायसाठी बघा लगेच इथं प्लेट घेऊन बसले. आता डेंजर इन द सेन्स कसं खाणं हे असल्यामुळं, खाण्याची पद्धत डेंजर असल्यामुळं आम्ही शेवटी एका ठिकाणी गाडी उभा केलेली आहे आणि खायला लागलोय. आणि मागं बघा फायनली पोट तृप्त झालंय. मस्त गजगजीत वडापाव खाल्लाय आणि आता पुढच्या प्रवासाला लागले. आता आपण निर्वी अजून निर्वीचं चालूच आहे खायचं, कारण निर्वी खाऊन झाल्यानंतर निवांत त्याच्यासाठी आमच्या आता छोटे छोटे ब्रेक होत राहणार आहेत. कोल्हापुरात एंट्री केली आपण. कोल्हापुरात फुल ट्रॅफिक आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये या मॅडमला इथं बसायचं माझ्याजवळ. मला तर काय शंका वाटायला लागल्या आम्ही त्या सिंधुदुर्गला पोहोचल की नाही. सकाळी आम्ही 12:30 वाजता बाहेर पडलो आहे. आत्ता तुम्हाला सांगतो 2:15 झालेले आहे आणि अजून आत्ता कुठे माहिती का 2:15 वाजता आम्ही इथं आहे रंकाळा चौपाटीवरती आहे. 2:15 वाजता. मग जर आम्ही 2:15ला इथं असेल तर आम्ही पुढं पोहोचणार किती वाजता सांगतो. आणि आता मी का उतरलोय 2 मिनिटात दाखवतो. निर्वीने हे बलून बघितलेले आणि त्या बलूनसाठी तिनं मला गाडी शेवटी थांबवायलाच लावलेली आहे. आता ते बलून घ्यायला थांबलोय मी आणि तो तिथं आता मला बनवून द्यायला लागलाय वेगळा बलून. बलून घेतलंय आणि आता निघालोय. आणि अजून आत्ता वाजलं 2:15. निर्वीला आता खायला द्यायला पण आम्ही थांबणार आहे.
तिला खायला देणार, मग आम्ही पुढे जाणार. किती वेळ लागणार बघा आम्हाला आता. मस्त रंकाळा पण आता एन्जॉय केला आम्ही. आजच्या ट्रिपमध्ये आम्हाला रंकाळा पण बघायला मिळालेला आहे. जोरात आहे काम आमचं. दुसरा ब्रेक आता निरवीच्या खाऊचा ब्रेक झालेला आहे आणि आम्ही आता इथं थांबलेलो आहे. हे बसलं आमचं इथं निरवी. तर आमचा आता खाऊ खाऊन झालेला आहे. ह्याचा अर्थ आम्ही आता झोपायला फ्री झालेलो आहे. आणि कोल्हापुरी माणसं लईच भारी असतात, लईच भारी. राव नुसतं येऊन म्हणलं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तर सगळं त्यांनी आपल्याला देऊन टाकलेलं आहे. ते दोघं तिथं थांबल्यात बघा, दादा वहिनी दोघं थांबल्यात. त्यांनी आपल्याला सगळं हे प्रोव्हाइड केलेलं आहे. आमचा एक चहा ब्रेक पण झालेला आहे आणि आता आम्ही बस आणि आता 3 वाजलेत आम्हाला इथे निघायला. निघतो आम्ही आता पट. गाडीत लोकांची सगळ्या अदलाबदल झालेली आहे आता. मी आई पण मागं जाऊन बसलेली आहे आणि मम्मी पुढे येऊन बसलेली आहे आता. आणि आम्ही आता गाडीत बसून आत्ता फायनली आम्ही निघणार आहे. आणि हा जो आमचा स्ट्रेच असणार आहे तो मोठा असणार आहे. म्हणजे पुढचा ब्रेक आम्ही आता खूप वेळानंतर घेऊ, कारण बऱ्यापैकी आम्ही खाऊ पण खाल्लेला आहे, चहा पण पिलेला आहे आणि सगळे पुढं मागं झालेलो आहे आम्ही आता. त्यामुळे आता आम्ही पटपट फटफट जायचं असं ठरवलंय, पण ठरवलंय. चला तर परत एकदा गणपती बाप्पा मोरया. निर्वीचा लंच झालेला आहे आता. निर्वी चलो, चला 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 चला. आणि तो आत्तू पण आलेली आहे आता आमच्या सोबत. निघूया आता. 3 वाजल्यात. आता इथून पुढं जवळपास आम्हाला 150 किलोमीटर जायचं आहे घरातूनच. आम्ही आत्तापर्यंत 50 किलोमीटर पण झालेले नाही आहेत आम्हाला येऊन. आणि इथून पुढं आम्हाला एक 160 किलोमीटर जायचं आहे. पूर्ण प्रवासात ऊन सगळं समोरून येते, त्यामुळं काचेवरती सगळं रिफ्लेक्शन आणि व्हिडिओ चांगला येईना झालाय. त्यामुळं कोल्हापूर सोडून पुढे आलं की सगळा कोल्हापूरच कोकणात आहे. त्यामुळे इकडून प्रवास करायचं म्हणलं की भरपूर झाडी आणि भरपूर सारा डोळ्यांना मिळणारा गारवा असतो. मस्त सुंदर वाटत. आणि माझं पिल्लू झोपले बरं का आपल्या आता. तर इथनं पुढे राधानगरी थोडंच राहिले, पोचू आपण राधानगरीमध्ये. राधानगरी डॅमला काही आपण थांबणार नाहीये, डायरेक्ट आपण पुढे जाणार आहे. इथल्या लोकांना विचारलं आपण आणि त्याच्यानंतर आपण एक राईट टर्न घेतलेला आहे. पण रस्ता छोटा आहे, थोडासा खराब आहे, पण इकडनं दिसणारा व्ह्यू मस्त आहे. गावाकडची लाईफस्टाईल सगळी इथनं रोडवरनंच बघायला मिळते, कारण असा छोटा गावागावातून रस्ता घेऊन जातोय. जंगल सफारी करायसाठी म्हणून आपल्याला थोडंसं डिरूट केलं गेलं होतं गुगल मॅपकडून. परत आपण हायवेवरती आलोय आता. आतल्या बाजूला गेलं की जंगल डॅमकडे जाईल, पण आपल्याला डॅमकडे न जाता आपल्याला जायचं सरळ इकडं. आणि हे इकडच्या आतल्या बाजूला इकडं सगळा तो डॅम आहे, राधानगरी धरण. डॅम दिसतोय, याच्या पलीकडे सगळं पाणी आहे. आणि आपल्याला जायचं इकडं. कसलं दाट जंगल आहे बघा. ताजीपूर अभयारण्याचा भाग येतो इथं. त्यामुळे सगळा जंगल एरिया आणि सूर्याचा उजेड जमिनीपर्यंत खूप कमी येतो इथं. बघा ना, एवढे झाड आहेत.
निर्वीची झोप झालेली आहे आणि निर्वी आता पुढे आलेली आहे आजी जवळ बसायला. आणि आपण अजून पण खूप सारं अंतर आपल्याला कव्हर करायचंय, खूप सारं. आता आपण एक छोट्याशा मोठ्याशा कुठल्या तरी घाटात आहे. रे रस्ता अप्रतिम आहे, अप्रतिम. मस्त वाटायला लागली इकडे मला गाडी चालवायला. तर मी पण खूप वर्षानंतर आता गाडी चालवायला लागलो. असल्या ह्याच्यात मी गाडी चालवायला कुठं आलोच नव्हतो. कारण काय निर्वेबिल्लो आमचं हे असल्यामुळे आम्ही कुठे गेलो नव्हतो. पण निर्वी आजीच्या मांडीत आणि डॉल निर्वीच्या मांडीत आहे ना. निर्वी हा ना, हा ना, हा हो हो म्हणायचं ना. हो निर्वी उठली, सगळं झालं व्यवस्थित. पण इथं येऊन रोडला मध्येच एक ट्रॅफिक लागलेलं आहे रस्त्याचं काम चालू असल्यामुळं. तर निर्वी उठल्यानंतर आम्ही इथं चहा पाणीचा ब्रेक घेतला होता. थोडं फ्रेशअप व्हायचं होतं आणि निर्वीला पण थोडं फ्रेशनअप करायचं असल्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो. थोडंसं तिथं हॉटेलला आम्ही काही शूट केलं नाही जास्त. छोटीशी एक निर्वीची रील बनवली जी तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण बघायला भेटेलच. तिथे इंस्टाग्राम हँडल मी इथं तुम्हाला देतोय, तिथे जाऊन रील बघू शकता. आणि इन्स्टाच्या अकाउंटला पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. सगळे गाडीजवळ पोचल्यात आणि निर्वे अजून तिकडच. तर आता इथून जवळपास एक 90 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. बराच सारा घाट सेक्शन असल्यामुळे आता आपण थोडंसं अंधाराकडे पडायला चाललोय. त्यामुळे जरा मोबाईल बाजूला ठेवून मी पटपट रोड कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे आता. कारण आपल्याला अजून खूप अंतर जायचं आहे. सो जाऊया आपण जरा फास्ट. ये बळा, चल ये. सी आली काव आली. ये पटकन ये. चला बसू गाडीत पटपट आणि जाऊया आता. चला इथून आपण बाहेर पडलोय आणि काय म्हणते हे दक्षिण विभाग कोल्हापूर जिल्हा सोडून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. आणि कसलं सुंदर दरवाजा आहे बघा, एंट्री. हा वाव, सुंदर. कसला भारी व्ह्यू आहे बघा इथून. सगळा हा रोड आहे आणि इथं रोडला काम चालू आहे. त्यामुळे जरा आता मला फास्ट जायचं आहे आणि रोड पण कव्हर करायचा आहे. हा इकडं सूर्य आता मावळतीच्या दिशेला चाललेला आहे. हा सगळा इथं सुंदर परिसर आहे. काय पाहिजे नाही आता कुठली पाणी आणायची. चला मंकीज कसे बसलेले आहेत छान लाईननी. हा सगळा फोंडा घाट आहे आणि ह्या घाटात मी बरेच वेळा जेव्हा पण आलोय तेव्हा मी रात्रीच्या वेळी आलोय. मी आज फर्स्ट टाइम उजेडातून गाडी चालवतोय ह्या रोडला. त्यामुळे जरा छान वाटतंय, मस्त वाटायला लागले. होय ना निर्वी? येस ना? येस हा येस. इथे असलेलं घाट सेक्शन आणि वेळेची कमतरता यामुळे मी मोबाईल ठेवून पटपट रोड कव्हर करत होतो. पण थोडं पुढं गेल्यानंतर निर्वी कंटाळली होती गाडीत बसून. सो तिला माझ्याच जवळ येऊन बसायचं होतं. तर बघा काय झालं. 6:20 झालं. जरा 1 मिनिट पॉज करा दे. बघ डायनाचे टीथ कसे दिसत आहेत. 6:20 झाल्यात. फास्ट जायचं म्हणून मी कुठलाच ब्लॉग पण बनवत नव्हतो, काहीच नव्हतं. व्हिडिओ बनवायला मोबाईल पण हातात घेत नव्हतो. पण शेवटी मॅडमला बाबावरती लय प्रेम होतो आलं आणि मग शेवटी ती येऊन बसली इथं आणि लिटरली पूर्ण ब्रेक मारून गाडी इथं उभा करायची वेळ आली. नाटक बघा कसं करते आणि आता काय करू आता. बळा तिथं बस.
निर्वी. येस. तर रात्रीचे 10 वाजले. 10 वाजता आम्ही आत्ता इथं आमच्या रूमला पोचलेलो आहे. थोडासा चेहरा असा हे झाला असेल, पण आवाज पण तुम्हाला कळत असेल माझा किती शांत शांत येतोय. पण आम्ही पोचलो आहे आता जागेवरती. आणि निर्वी आल्या आल्या इथं एन्जॉय करायला चालू पण केलेलं आहे निर्वीनी. आजचा प्रवास एकदम मस्त छान झालेला. आम्ही वेळानं जरी बाहेर पडलो असलो तरी मध्ये आधी थोडा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर लागल्यानंतर थोडासा रस्ता खराब लागला, पण बाकी प्रवास सुंदर झाला. निर्वीनं पण छान एन्जॉय केला. मध्ये झोपली थोडा वेळ ती, त्याच्यानंतर एकदा ती झोपली. आणि मध्येच तिला माझ्याकडे येऊन बसायचं होतं. तिथं काहीतरी आम्ही सांगून तिला बसवलं इकडं तिकडं. आणि तिथून पुढे एक सुंदर प्रवास केला. मोबाईल मी काय उचलला नाही, कारण एकतर अंधार पडला होता आणि प्रवासही करायचा होता. आणि इथं बघा ते खेळायचं चालू आहे मागं तिचं आता. तर सुंदर प्रवास झाला. आणि हा सरप्राईज आहे. आता उद्या सकाळी आम्हाला समजेल की निर्वी समुद्र बघून कशी रिॲक्ट होती. आम्ही उद्या एक बोट राईड करायला पण जाणार आहे. तर तिथं गेल्यानंतर ती कशी रिॲक्ट होते, काय रिॲक्ट होते, हे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा. तर आजच्या ब्लॉगला छान छान तुम्ही प्रेम द्या, लाईक करा. सुंदर. आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. निर्वी. निर्वी तेव्हा तिथं जाऊन खेळत बसली ती.